मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये भरपूर ठिकाणी जे निवेदन आहे कार्यकाळ वाढवण्यासाठी हे देण्यात येत आहे, परंतु यावरती अजूनपर्यंत सरकारचा कोणताही प्रतिसाद आलेला नाही आहे। परंतु आता विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे म्हणजे जो टाइम पिरियड होता 6 महिन्याचा हा पुढील महिन्यापर्यंत संपत आलेला आहे। तर यामध्ये आता जेही आपण सरकारला निवेदन देतोय, मोर्चासुद्धा काढला होता, तर यामध्ये आता आस्थापनेकडून आपण एक प्रयत्न करू शकतो। तर याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, कारण जवळपास संपूर्ण जेही विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांचा जोही कार्यकाळ आहे तो येत्या काही दिवसांमध्ये संपणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। परंतु हा कार्यकाळ वाढून देण्यात यावा, कारण GR मध्ये सुद्धा एक पॉईंट देण्यात आला होता की त्यानुसार विद्यार्थी त्यांचा कार्यकाळ वाढून मागू शकतात। कारण विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यकाळ वाढवण्यासाठी भरपूर ठिकाणी निवेदन सुद्धा दिलेले आहे आणि आपल्या जवळील जेही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे। कारण GR मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की 4.5चा जोही पॉईंट दिलेला आहे की त्यामध्ये नेमकं काय दिलं आहे। तर या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास ते उमेदवारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतात। म्हणजे जेही विद्यार्थ्यांचा जेही त्यांनी कार्य केलेलं आहे, जेही त्यांनी वर्क केलेला आहे ते जर व्यवस्थितरित्या आणि चांगलं असेल तर आस्थापना त्यांना त्यांचा जो कार्यकाळ आहे हा वाढवून देऊ शकतो। यामध्ये सुद्धा म्हणजे GR मध्ये सुद्धा याबद्दलची आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा कालावधी वाढून देऊ शकतात आणि यामध्ये जोही निर्णय आहे तो निर्णय आस्थापना घेऊ शकते। तर विद्यार्थ्यांनी ज्याही ठिकाणी वर्क करत असेल त्या आस्थापनाला विनंती करून मुख्य कार्यालय जेही असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना किंवा कौशल्य विभाग योजनेचं तर तिथे विनंती अर्ज करू शकतात आणि हा अर्ज तुम्हाला आस्थापनेकडून करायचा आहे, जेणेकरून तुम्ही जिथे वर्क करत आहे तिथे तुमचा कार्यकाळ हा वाढून देण्यात येणार आहे। तर बघू शकता आस्थापनेकडून जेही मुख्य कार्यालय आहे म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तर त्यांना कशा प्रकारे जे अर्ज हे करण्यात येत आहे। तर बघू शकता विषय युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढून पुन्हा नियुक्ती देण्याबाबत अशाबद्दल हा विषय असणार आहे। तर यामध्ये बघू शकता की युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडून आपल्या संस्थेमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना म्हणजे प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याकरिता नियुक्ती देण्यात आली होती, परंतु त्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे। सदर स्थापनेत असताना दिलेली कामे तो व्यवस्थितरित्या पार पाडत असे निदर्शनास आले व त्यांची वर्तणूक सुद्धा नम्रतापूर्व होती, तरी युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या GR मध्ये मेन्शन असलेल्या मुद्दा क्रमांक 4.5 व कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार आमच्या आस्थापनेत मनुष्यबळाची आवश्यकतेचा विचार करता सदर प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढून पुन्हा नियुक्ती म्हणजे रुजू आदेश मंजूर करण्यात यावे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आस्थापनेला विनंती करून त्यांच्याकडून अशा प्रकारे परिपत्रक युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे कौशल्य विकास योजना याही कार्यालयाला पाठवू शकता। कारण आस्थापनेने जर अशा प्रकारे विनंती अर्ज जर पाठविले तर 100% विद्यार्थ्यांचा कालावधी म्हणजे परत त्या विद्यार्थ्यांना तिथे नियुक्ती देण्यात येणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या आस्थापनेला विनंती करा व त्यांच्यामार्फत अशा प्रकारे संपूर्ण जेही परिपत्रक असेल हे तुम्ही पाठवू शकता। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। तर याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।